श्रीराम मिथ्यातेची झाले सत्य, सत्यतेची झाले असत्य, माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे। सत्य कळाया कारणे बोलली नाना निरूपणे, तरी उठे ना धरणे असत्याचे। असत्य अंतरी बिंबले, न सांगता ते दृढ झाले, सत्य सोन हारपले जेथील तेथे। वेदशास्त्रे पुराणे सांगती, सत्याचा निश्चय करीती, तरी नये आत्मप्रचिती सत्य स्वरूप। सत्य असोन आच्छादले, मिथ्या असोन सत्य झाले, ऐसे विपरीत वर्तले देखत देखता। ऐसी मायेची करणी कळो आली तत्क्षणी, संत संगे निरूपणे विचार घेता। तुमचं आमचं प्रत्येकाचं इथे इथे म्हणतो शब्द, इथे म्हणजे सद्गुरु चरणाजवळ येण्याचं प्रयोजन जे काही आहे ते काय आहे, तर ते इथे सांगितलेलं आहे। हा दशक जो आहे इथवा 7वा दशक आहे, 10वा समास। समासाचं नाव आहे देहांत निरूपण, बरोबर। तर कोणी सद्गुरूकडे का जातो हा प्रश्न आहे ना। का जातो? 2 गोष्टी आहेत, एक आहे सत्य आणि दुसरी आहे असत्य। सत्य आहे का सत्य? कारण काहीतरी असत्य आहे म्हणून सत्य म्हणायचं। मग असत्य आहे आणि सत्य आहे। सत्य आहे त्याचा काही त्रास नाहीये, सत्य जे आहे ना त्याचा काही त्रास नाही, सत्य आहे बस, एवढंच आहे बस। त्रास जो काही आहे तो होतोय असत्याचा, तो होतोय असत्याचा। आणि म्हणून ह्या असत्याचा त्रास चुकला पाहिजे, चुकवता आला पाहिजे, या असत्यामुळे जे काही दुःख भोगावे लागतायत ते संपले पाहिजे असं वाटायला लागतं कोणालाही कोणालाही। आणि मग तो सत्याच्या शोधासाठी काय म्हणूया आपण, पाऊल उचलतो म्हणा किंवा चालायला लागतो म्हणा, कुठे मार्ग शोधायला लागतो म्हणा, बरोबर ना। तुमचं आमचं तसंच झालंय प्रत्येकाचं। बरं, प्रत्येकाचं नाही हा, कोणी भाग्यवान असेल त्याच्या बाबतीत हे घडतं की हे आपण जे काही भोगतोय हे संपले पाहिजेत किंवा संपवता येतात, आणि जे सत्य म्हणून आहे ते प्राप्त करता येतं असा बोध ज्याला होतो तो बाहेर पडतो, तो पाऊल उचलतो सत्याच्या शोधात, सद्गुरूच्या शोधात। असं आहे, लक्षात घ्या। समासाचं नाव आहे देहांत निरूपण। म्हणजे देह म्हणून जे काही आहे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या ओळखीचं आहे, लक्षात घ्या, ओळखीचं आहे। देह म्हणून जे काही आहे ना ते ओळखीचंच आहे, आणि ते देह म्हणून जे आहे ते आपण आहोत अशी ओळख तुम्ही आम्ही प्रत्येकाने गाठी धरलेली आहे, खोणगाठ अगदी पक्की झालेली आहे की देह जो आहे तोच मी आहे,
देहाशिवाय माझी काही कल्पनाच मला नाही. कोणाला? व्यक्तीला, माणसाला, जीवाला. देहाशिवाय मी नाही अशी खोणगाट पक्की झाल्यामुळे देहाची जी काही दुःख आहेत, देह म्हणजे दुःखच आहे, दुसरं काय आहे. सुख पाहता जवा पडे, थोडस कुठेतरी सुख कल्पना मात्र वाटतं जीवाला, त्याला सुख 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 वाटतं. आणि हे सुख मला कायम राहिलं असं वाटतं. पण ते सुख देहाचं माध्यम धरून सुख नाही, दुःखच आहे. तेव्हा देह हे दुःख म्हणून जे काही निर्माण झालेलं आहे ते देह दुःख त्याने कवटाळून बसलेला आहे तो. आणि मग त्याला वाटतं की मला सुख काय आहे ते मिळालं पाहिजे, खरं सुख जे काय आहे ते मिळालं पाहिजे. मग त्याच्याकडे ती बातमी येते कुठून ना कुठून, असं खरं सुख काय आहे, कसं आहे, कोण देतो, कुठे मिळतं, मग त्याच्या शोधात तुम्ही. मग असं ज्यांना प्राप्त झालं आहे चिरंतन सुख म्हणून जे काही आहे ते, त्याच्याकडे गेल्यावर ते एकच सांगतात, जे कोणी आहेत चिरंतन सुख प्राप्त झालेले, तुम्ही आम्ही म्हणतो संत, साधू, सज्जन, सद्गुरु स्वरूप, ते काय सांगतात, तू जे खरं मानलेलं आहेस ना ते सोडून दे. तू खरं कशाला मानलेलं आहेस? देह, शरीर. मग हे मी नाही असं म्हण, आय एम नॉट अ बॉडी असं म्हण. मग मी शरीर नाही असं म्हटलंस, असं म्हटलंस की शरीराचा अंत होतोय, देहांत. हे लक्षात घ्या. मी शरीर नाही म्हटलं, शरीर पाडायला नकोय, मृत्यू स्वीकारायला नकोय, आत्महत्या करायला नकोय. हे जे काही शरीर म्हणून जे आहे ते मी नाही म्हण, मग देहाचा अंत होतोय, शरीराचा अंत होतोय. मग त्याचा अंत झाला म्हणजे ते नाही असं झालं. आहे ते शरीर असणार, शरीराच्या आधारे मन असणार, बुद्धी असणार, शरीराच्या आधारे ज्या काही कल्पना आहेत त्याही जागच्या जागी असणार. लक्षात ठेवा. तर संसार म्हणून जो आहे तो तुम्हाला जाणवणार, भासणार, कल्पना मात्र आहे. ती कल्पना घट्ट झालेली आहे, ती नाहीशी होणार नाही सहजासहजी. फक्त तू म्हणायला पाहिजे. काय म्हणायला पाहिजे? की मी देह नाही. हे कोणाला जमेल? हे कोणाला जमेल? आता या मॅडम आल्या त्या इथे, त्या ज्या आहेत ना त्या आयुर्वेदाच्या अभ्यासू आहेत, तज्ज्ञ आहेत, जागोजागी आयुर्वेदाचा प्रचार करतात, प्रसार करतात. त्याच्यासाठी त्यांनी जीवन वाहून घेतलेलं आहे. कारण लोकांची दुःख भोग, शरीर दुःखामुळे उत्पन्न झालेले आजारपण म्हणा, काय म्हणा, हे नाहीशी करण्यासाठी औषध पाहिजे. आयुर्वेद एक उत्तम शास्त्र आहे, बरोबर आहे ना, प्राचीन शास्त्र आहे आपल्या भारतातलं. तर त्याचा ते प्रचार करतात. आणि करता करता काही वर्षापूर्वी त्यांना असंही वाटायला लागलं की हे काही पुरेसं नाहीये. माणसाला खरं सुख आहे ते काही यानेच नाही मिळणार आहे, त्यांनाही स्वतःला वाटायला लागलं. आणि मग त्या रमण महर्षी म्हणा, आपले महाराज म्हणा, निसत्त महाराज म्हणा, यांचं वाचायला लागल्या. आणि त्यांचा हा इथला इकडचा प्रवास सुरू झाला. असं आहे बघा. दोन गोष्टी आहेत ना, सत्य आणि असत्य. त्यांना मगाशी बोलताना मी तेच म्हणालो की तुम्हाला जर खरोखर सत्य हवं आहे तर तुम्ही असत्य म्हणून जे काही गृहीत धरलेलं आहे ना ते तुम्हाला सोडावं लागणार. हे तुम्ही सगळ्यांनी ऐकून ठेवा, लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही आयुर्वेद शब्द बघा, आयुर्वेद आपल्याकडे 4 वेद आहेत. ऋग्वेद आहे ना, काय ते
अथर्ववेद आहे, सामवेद आहे, हा, आणि कुठचा तो यजुर्वेद आहे. आता हे औषधशास्त्र म्हणून जो आहे त्याला ह्यांनी नाव दिलं आयुर्वेद, बरोबर ना? असं आहे. मुळात वेद शब्द काय आहे? वेद, वेद म्हणजे काय? कळणं, कळणं, ज्ञान होणं, समजणं. तुमचा आमचा वेद काय पाहतो आणि काय सांगतो? जेवढं कळतं, दृष्टीला पडतं, जाणवतं, संवेदनांमध्ये येतं, ते ज्ञान वेदाला आहे. ते ज्ञान वेदाला है. वेद क्या जानता है? जो भी दृष्टि में सामने आ रहा है, बराबर, भौतिक भौतिक, हाँ, तो उसके बारे में वेद जानता है. इसलिए वेद का जो सोल्यूशन है वो उसके बारे में ही सीमित है. सीमित है, वो है उसका वो सोल्यूशन है, दुनिया को चाहिए, वो आवश्यक है, सब बराबर. लेकिन वेद जो आहे, जो वेद जो आहे, हे सगळे वेद, ही सगळी शास्त्र म्हणा, सर्व शास्त्र म्हणा, कुठची अगदी तुम्ही अंतराळात गेला तर अंतराळ शास्त्र म्हणा, हे सगळी शास्त्र आहेत ना, ती भौतिकातली आहेत. म्हणजे जे कळतं त्याच्यातली आहेत, दृष्टीला पडतं त्याच्यातली आहेत. तुम्हाला जे जे काही जाणवतं त्याचं शास्त्र ते आहे, आणि त्याच्यावरचे उपाय त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यातली प्रगती आणि पुढचे मार्ग त्यांनी शोधून काढलेले, त्याला आपण शोध म्हणतो, बरोबर. परंतु हे सर्व जे आहे ना, ते अध्यात्माच्या दृष्टीने दोन गोष्टी झाल्या ना, सत्य आणि असत्य. तर हे सर्व जे काय ते असत्यामध्ये जमा होत आहे, सत्यामध्ये नाही. हे सर्व जेव्हा तुम्ही एका बाजूला कराल, इकडे ढुंकून साप पाहणार नाही, तुमच्या जाणवण्याच्या क्षेत्रामध्ये ते येणार नाही, असं जेव्हा होईल तेव्हा सत्य जे काय आहे त्याचा तुम्हाला स्पर्श होईल, तेव्हाच, त्याशिवाय नाही. तर जर तुम्ही खरोखर सत्याच्या शोधात बाहेर पडला असाल, सद्गुरूकडे आला असाल, तर तुमची ती तयारी पाहिजे की सद्गुरु वचनाशिवाय मी दुसरं काही स्वीकारणार नाही. आणि असा दृढ विश्वास सद्गुरु वचनावर झाला पाहिजे, सद्गुरूवर झाला पाहिजे. सद्गुरूचा शब्द हाच अंतिम शब्द आहे, अल्टिमेट ट्रुथ, अंतिम सत्य जे काय आहे ते मला सद्गुरूंनीच दिलेल्या वचनातून प्राप्त होणार आहे. असा जेव्हा तुमचा दृढ विश्वास असेल, आणि मग तुम्ही जे काही करा, जे काही करा, ते तुम्हाला सद्गुरूच्या अंतिम सत्याच्या जवळ 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 घेऊन जाणार. आणि एक वेळ अशी येईल किंवा असत्य जे काही आहे ते नाहीसं झालेलं असेल, असत्य ज्या क्षणी तुम्ही सोडून दिलं, नाही असं झालं तुमच्यासाठी, सत्य तिथेच आहे, त्याच जागी आहे. कारण तुम्ही स्वतः ते आहात. यू आर अल्टिमेट ट्रुथ. तुम्ही जे काही नाही ते धरलेला है, जो कुछ नहीं है उसका अस्तित्व नहीं है, केवल केवल कल्पना मात्र है. हमारी कल्पना है बस. जैसी कल्पना, कैसी कल्पना? हम स्वप्न देखते हैं, ड्रीम देखते हैं. हम जाग जाते हैं तो ड्रीम होता है क्या? नहीं होता, वो कभी था ही नहीं. केवल कल्पना में आ गया, हमने उसको तब सच माना और वो व्यवहार किया स्वप्न में. तब सब सत्य था स्वप्न में. जागृति आ गई, अरे वो तो केवल स्वप्न था, मैं उलझा हुआ था, वो तो था ही नहीं. यही होने वाला है, यही होता है. कोई भी व्यक्ति 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 सदगुरु के पास जाता है
वो असत्य में उलझा हुआ होता है, स्वप्न में उलझा हुआ होता है, दुख में डूबा हुआ होता है। वो खोज में निकलता है कि मुझे ये नहीं चाहिए, जो जो असल है वो मुझे चाहिए, ये नक्कल है, नकली है, इसका अभी मुझे क्या, मैं ऊब गया हूँ, कंटाल गया, नहीं मुझे नहीं चाहिए, नहीं। इस प्रकार की सोच लेके जब वो निकलता है, सदगुरु के पास जाके बैठता है, अब आप जो कहोगे वो ही मैं मानूंगा, ऐसा भाव दृढ़ हो जाता है। असं जेव्हा दृढ त्याच्या ठिकाणी या विचाराची दृढता होते, तेव्हा तेव्हाच फक्त लक्षात घ्या, ते जे काही सद्गुरूने दिलेलं आहे तुम्हाला, काय दिलेलं आहे, सद्गुरू दुसरं काय देत नाही, काही शब्द देतो फक्त। तुम्ही त्याला मंत्र म्हणता, नाम म्हणता, काय म्हणता, तुमचा पूर्ण विश्वास जेव्हा होतोय की मला हे जे प्राप्त झालेले ते तारक आहे, माझी मुक्ती यातच आहे, असा भाव होऊन जेव्हा तुम्ही ते नामस्मरण करता, त्या दृढ भावात, त्या नामस्मरणाने चमत्कार काय होतो की जी पकड असत्याची, कल्पनेची तुमच्या भोवती अशी मगरमिठी पडलेली आहे, ती सैल होते। ती सैल होता होता नाहीशीच होते, कारण नव्हतीच ती कधी। आणि त्या तुमच्याच दृढ विश्वासातून, तुमच्याच दृढ विश्वासातून तुमचं सत्य स्वरूप तुम्हाला प्राप्त होतं। आता प्राप्त होतं म्हणजे काय, म्हणण्याची पद्धत आहे, प्राप्त होतं ते आहेच ना तिथे, हेच आहे। कारण सत्य म्हणून जे आहे ते एकमेव आहे। माझं एक सत्य, तुझं एक सत्य, आणखी कोणाचं एक सत्य असं नाहीये, सत्य एकमेव आहे। कल्पनेने ही भिन्नता निर्माण झालेली आहे, ती कल्पनेची भिन्नता नाहीशी झाली की सत्य स्वरूप जसं आहे तसं उरतं। तुम्ही फक्त ते पाहायचंय आणि तसं होऊन राहायचंय, दुसरं मग काय पुन्हा कल्पनेतलं स्वीकारायचं नाही, ते स्वीकारलं जात नाही। एकदा का तुमचा दृढ विश्वास झाला की कोणी कितीही असत्याची भावली भूत नाचली तुमच्या समोर, तरी तुमच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही, होणार नाही। तुमचा दृढ विश्वास आहे आणि तुम्हाला ती प्राप्ती झालेली आहे। ती प्राप्ती झाली की दुसरी काही कल्पना उरत नाही, म्हणून प्रभाव तुमच्यावर कसला पडणार नाही, पडत नाही, एक लक्षात घ्या। तेव्हा देहांत निरूपण आहे, देहांत निरूपण आहे, देहाचा अंत तुम्ही स्वतः पहा आपल्यापाशी, करायचा नाही, करण्याची गरज नाही। हे खरं नाही असं म्हटलं की देहाचा आणि देहकल्पनेचा आणि देहकल्पनेच्या आधारित उभी राहिलेली जग ही कल्पना, अगदी ब्रह्मांड ही कल्पना नाहीशी होते। आणि ब्रह्मांडाचा निर्माता म्हणून जो आहे सद्गुरू म्हणून, किंवा स्वरूप, जे काही स्वरूप, स्वरूप स्वच, देहाची, मनाची, बुद्धीची गंधवार्ता जिथे नाही, तो स्व, तो स्व सर्वाचा उगम, तो, आणि जो आहेच आहे तो स्व, तो तुम्ही होऊन उरता। ते शाश्वत सुख आहे, ते शाश्वत आहे, ते सत्य आहे। हा, ते तुम्हाला गवसतं। हा, एकादशी, आज एकादशी आहे, हा, एकादशी म्हणजे एकच अवस्था, एकच अवस्था। आता एकच गोष्ट जी असेल तिला अवस्था कशाला म्हणायला पाहिजे, ती एकच आहे ना। अवस्था शब्द म्हणजे आता ही अवस्था आहे, नंतर दुसरी अवस्था, मग हे कल्पनेतलं झालं, बरोबर आहे ना, मायेमधलं झालं, असत्यामधलं झालं। तर ती अवस्था सुद्धा नाही अशी अवस्था आहे, म्हणून त्याला स्टेटलेस स्टेट, अवस्था रहित अवस्था असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे। तर मला वाटतं दासबोधाची रचना करताना सुरुवातीला 7 दशकाचा दासबोध होता, म्हणून ती शेवटी, आता शेवटच्या एक 10-12 ओव्या आहेत ना, त्यातल्या शेवटच्या 5-6 वाचा, 5-6 वाचा।
7वा दशक 10वा समास शेवटच्या 4-5 ओळी. प्राकृते मोठ्याने वेदांत वाचा मोठ्याने. प्राकृते वेदांत कळे सकळ शास्त्री पाहता मिळे आणि समाधान निवळे अंतर्यामी हे प्राकृत म्हणू नये जेथे ज्ञानाचे उन्हावे मूर्खासी हे कळे काय मर्कटा नारिकेळ जैसे आता असो हे बोलणे अधिकारा परत्वे घेणे सिंपी मधील मुक्त उणे म्हणोची नये जेथे नेती नेती श्रुती तेथे न चले भाषा उत्पत्ती परब्रह्मादी अंती अनिर्वाच. बघा श्रुती श्रुती स्मृती वेद हे सगळं काय म्हणतात ते जाणायला गेलं सत्यापर्यंत की तो म्हणतात नेती नेती नाही बाबा हे नाही आम्हाला हे कळतच नाही म्हणून ते गप्प बसतात. सगळी शास्त्र गप्प बसतात, मूक होतात. ते म्हणतात आम्हाला काही हे स्वरूप कळत नाही आणि आम्हाला सांगता येत नाही. अशी ती गोष्ट आहे. म्हणून ह्याच्या इथे त्यांनी आता वाचलं नाही, सरली शब्दाची खटपट असं म्हटलेलं आहे. शब्दाची खटपट संपते, नाहीशी होते. शब्दाला ते कार्य जमतच नाही. म्हणजे सांगण्याचं बोलण्याचं सांगोवांगीचं कामच नाहीये. जेव्हा शब्द तोकडे पडतात म्हणून नका. मी तर असं तुम्हाला सांगतोय की शब्द सोडून बसा, शब्द सोडून बसा. म्हणून सद्गुरू तुम्हाला नाममंत्र सांगतात आणि म्हणतात एक 5 मिनिटं बस एका जागी. 5ची 10 मिनिटं होऊ देत, 15 मिनिटं होऊ देत. एका जागी बसायला लागलास की क्रियाकर्म तुमचं थांबतं, हालचाली थांबतात, व्यवहार तुम्ही थांबवता आजूबाजूचे कल्पनेच्या जगातली. एका जागी बसायला लागतात. एका जागी बसायला लागल्यावर काय घडतं? बाह्य जगाचा संपर्क तुमचा नाहीसा होतो. बरोबर ना? जिथे असाल तिथे कुठेही बसा. त्या जंगलातच जायला पाहिजे, घरात बसा, ट्रेनमध्ये बसा, बसमध्ये बसा. अवतीभवतीचं जग जे तुम्हाला धरून आहे आणि तुम्ही जगाला धरून आहात ते तुम्हाला सोडता आलं. संवेदनांचं विश्व ते तुम्हाला सोडता आलं आणि आपण आपल्यापाशी बसणं म्हणजे जे काही आहे त्याला एकांत शब्द आहे. आपल्यापाशी आपण बसणं. ध्यानाला बसतो म्हणजे काय? आपण आपल्या जवळच बसतो, आपण सगळं सोडून बसतो. आणि ते जेव्हा तुम्हाला जमायला लागतं, म्हणजे 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, तासभर एका जागी तुम्ही बसायला लागतं. सुरुवात जी करतात त्यांच्यासाठी सांगतो. ते जेव्हा जमायला लागतं तेव्हा शब्दाचं हे सगळं जग जे आहे ना ते शब्दाने उभं राहिलेलं आहे. शब्दाचंच विश्व आहे. जे काय आहे ते. म्हणून शब्द सोडून निवांत होणं, त्याला आणखी एक शब्द नीरव. नीरव बघा, नीरव शांतता. शांतता आहे पण नीरव. रव म्हणजे ध्वनी नाही, शब्द नाही, निशब्द. असं जेव्हा तुम्हाला राहता येतंय तर मुळामध्ये जे आहे, मुळामध्ये म्हणजे देह मन बुद्धी कल्पना हे सगळं नाही असं झालं. देहांत हे नाही असं झालं की जे त्याचं मूळ आहे, ह्या सगळ्या असण्याचं मूळ जे आहे ते नीरव आहे, निशब्द आहे. ते निशब्द तुम्हाला गवसतं, तुम्हाला प्राप्त होतं. खरं आहेच ते आहे. आपण म्हणून ते स्वयं निजांगी आहे जे निशब्द आहे. निशब्द, निशब्द जे परमात्मा स्वरूप आहे ते निशब्द आहे. म्हणून सरली शब्दाची खटपट. तर शब्दाची सगळी खटपट बाजूला ठेवता येते ज्याला, ती कला आत्मसात करा. ती कला आत्मसात करा की शब्दाचं सगळं मी सोडून देईन आणि निवांत राहील. मग कधी मौन कधी कधी राहावं लागतं, मुद्दाम मौन पाळावं लागतं. नंतर कळतं की मौन पाळायची गरज, नंतर मौन पाळायची गरज नाही. तर मी मौनच आहे. मी स्वतः अंगाने मौन आहे. शब्द नाही तिथे, मौन आहे. मौन आहे. मौन राहायची गरज नाही. म्हणजे कितीही बडबडला तरी मी मौन आहे. माझं मौन नाहीस होत नाही हे कळतं. ते अंतिम सत्य. तो साधू बहुत बोलते, हमारे महाराज तो बोलते ही बैठते थे.
वो लेकिन वो उनका मौन है, उनको मालूम पड़ा था मैं तो बोला भी, कितनी चिल्लाया भी, झगड़ा किया, कुछ किया, दुनिया घुमा, फिर भी मैं मेरी जगह से टस से मस नहीं हुआ हूँ। मैं जहाँ हूँ वहां ही हूँ, होता ही हूँ। इसलिए उनका एक बहुत अच्छा कहना है की आय एम अनबॉर्न, मी अजन्म आहे, मी अजन्म आहे असं जो सांगतो आहे तो सांगतोय की मी जसा आहे तसाच तू आहेस. महाराज क्या बोलते, आई एम अनबॉर्न और आई एम दैट, और फिर क्या बोलते हैं, जो मैं हूं वो ही तू है. तो तेरा विश्वास होना चाहिए केवल कि जो महाराज बोलते हैं वो दैट इज अल्टीमेट ट्रुथ. तो मैं मेरी कल्पना को अभी आगे नहीं दौड़ाऊंगा, या स्टॉप, फुल स्टॉप. ऐसा जब होगा तुम्हारा भाग्य है. इसलिए तो ये नाम, ये जानकारी तुम्हारे कान में, तुम्हारी श्रुति में आ रही है, तुम्हारा भाग्य है. मैं तो कहता हूँ जिन्होंने निसर्गदत्त ये नाम सुना वो पार हो गए. महाराज हमारे ऐसा बोलते थे की असे बसायचे आणि म्हणायचे हा उंबरठा ओलांडून जो इकडे आला ना तो पार झाला. वो पार हो गया. हाँ, हमने वही विश्वास हमारा है कि जो भी आता है निसर्गदत्त नाम सुनकर और यहाँ आके निसर्गदत्त के बारे में सुनता है, जानकारी लेता है, वो उनकी वो खुद वही है, वो दूसरा है ही नहीं. हम सोचते भी नहीं ऐसा, वो वही है. वो केवल उसको जानता नहीं है, वो जानकारी लेने के लिए आया है. तो उसको यही बात है जाननी कि मैं और निसर्गदत्त हम दो नहीं है, रमणा और निसर्गदत्त दो नहीं है. तो उनका मैसेज जो है, उनका उपदेश जो है वो एक ही है, वो एक ही है. हाँ, तो हम वही भाव रखेंगे और दैट जे अंतिम सत्य आहे ते मीच आहे हा दृढ विश्वास बाळगा. हा, जय गुरु. हा दासबोध आहे. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. आता वाचलं तेच वाटतं तुम्ही. म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. है ना, जो जानता है उसके पास जाना है और उसको पूछना है कि भाई क्या है जो तू जानता है वो हमें बता. हाँ, अब हमारा विश्वास है आप जो कहोगे वो सत्य ही होगा. म्हणून जाणता त्याचे पाय धरावे म्हणजे काय, त्याच्यावर विश्वास ठेवा. ते सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमचा पूर्ण विश्वास झाला त्याच्या सांगण्यावर की ते जे सांगणं आहे ते तुमच्या ठिकाणी रुजणार. हाँ, वो रुझणार, वो वहाँ जैसे बीज बोया जाता है, फिर वो क्या होता है उसको मूल पकड़ता है, उसका वो वृक्ष बन जाता है. तर ते तुमच्या ठिकाणी रुजणार, ते बीज आहे. तो जो सांगणार जे काही तुम्हाला ते बीज आहे, त्या बीजातून महावृक्ष होणार. होणार, ऐकून ठेवा. आमचे महाराज सांगायचे आता तुमच्या कानावर जे काही पडतंय ना ते ऐकून ठेवा. ताबडतोब तुम्हाला काही त्याचा उलगडा होणार नाही. ऐकून ठेवा. हे सांगत नाही मी काही सांगितलं बऱ्याचदा ते काय म्हणायचे, आता तुम्हाला लगेच उलगडा होणार नाही, ऐकून ठेवा. ऐकून ठेवा. आमच्याबद्दल आम्ही तर खूप लहानपणापासून तुमच्याकडे तेव्हा काही डोक्यात उजेडही पडत, पण हे काहीतरी सांगतात ते काहीतरी महत्वाचं सांगतायत आणि आपल्याला फार उपयोगी पडणार आहे पुढे. असं उलगडा व्हायचा नाही. त्यामुळे महाराज सांगायचे लोकांना की बाबा मी काय सांगतोय ते आता उलगडा होणार नाही, आता ऐकून ठेवा फक्त. तसं ते ऐकून ठेवा. वो डिपॉजिट होने दो तुम्हारे पास, वो डिपॉजिट रहेगा. उसका जो कुछ क्या बोलते आपण एफडी मोडतो आणि मग घेतो रक्कम, ती तुम्ही घेणार. जो तुम्हारी खुद की रकम है वो तुम्हें प्राप्त होने वाली है. आप केवल उन पर विश्वास रख के तुम्हें वो विश्वास को ही पकड़ के बैठना है. असं आहे. हा, वाचा पुढे. कळेना 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 ढळेना ढळेना ढळे संशयोही ढळेना. गळेना गळेना
घड़ेना बड़े आकड़ेना मिलेना क्यों क्यों नहीं समझता है? हमारी कल्पना में हमने अपने आप को कुछ माना है. का कळत नाही? अशी कल्पना केलेली आहे की मी कोणीतरी व्यक्ती आहे, माझं नाव अमुक आहे, माझं गाव अमुक आहे, मला हे काम आहे, मी आतापर्यंत हे शिकलोय, माझी ही डिग्री आहे, मी ह्या पदावर आहे, मी अमुक अमुक याचा कोण याचा सर्वे सर्व मी आहे. हा, किंवा ही अहंता आहे, हा अभिमान आहे. हे जोपर्यंत तू सोडत नाहीस तोपर्यंत सत्य काय तुला कळणार नाही. म्हणून हे जे काही तुला मानून घेतलेलं आहेस, तुला मानून तू घेत, खरं नाहीये ते. तू झोपतोस तेव्हा यातलं काही तुझ्या सोबतीला साधं झोपतो तेव्हा काय असतं का या जगातलं? काही नसतं बघा, सगळं जातं नाहीसं होतं. ते जे नाहीसं होतं आणि तुम्ही म्हणून असताना ते सत्य आहे. फक्त झोपेत असल्यामुळे ते कळत नाही. तेव्हा ते नाहीसं होणार जे आहे ते नाहीसं होणार आणि अंतिम म्हणून जे काय तुमचं स्वरूप म्हणून जे आहे ते तुम्हीच असता, ते राहणार, ते उरणार. ते नाहीसं होणार अशी कल्पना घेऊ नका. म्हणून मला मी मरतो आणि मी मेलो असं ज्याला वाटत राहतं ना, त्याला सत्य कधीच कळणार नाही. मी मरणार नाही, मला मृत्यू नाही, हे घट्ट धरा, हे शाश्वत. ते तुम्ही म्हणणारा जो आहे तो शरीर मनवाला नाहीये, तो बुद्धीवाला नाहीये. तुम्हाला वाटतं मी तो आहे म्हणून, तो तसा नाहीये. म्हणणारा म्हणून जो आहे त्याला साक्षीभाव म्हणतात, द्रष्टा म्हणतात, असा हा शब्द त्याला. तो मागे आहे सर्वाच्या, कारण तो मुळात आहे, शाश्वत म्हणून जो आहे तो. तेव्हा हे कल्पनेमधलं जे आहे ते नाहीस झालं की मुळातला तो स्वरूप म्हणून सर्वाचा स्रोत, सर्वाचा उगम तो आपणच आहोत याचा उलगडा होतो. ते सत्य आहे, ते अंतिम सत्य आहे. अविद्या गुणे मानवा उमदेना भ्रमे चूकले कते आकळेना परीक्षे विने बांधिले दूरनाने परी सत्य मिथ्या से कोण जाणे जगी पाहता सातते काय आहे अति आदरे सत्य शोधून पाहे पुढे पाहता देव जोडे भ्रमभ्रांती अज्ञान ही सर्व मोडे सदा विषयो चिंतिता जीव झाला अहंभाव अज्ञान जन्मात आला विवेके सदा स्वस्वरूपी भरावे जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. बघा केवढं सोपं आहे, सोपं आहे. हा, वाटतं कठीण आहे पण सोपं आहे. स्वस्वरूपी भरावे. जीवाने आपलं जे म्हणजे स्वतःच स्वरूप आहे तिथे भरून राहावं, म्हणजे तिथे वस्ती करून राहावं. मग ते कळत नाही, आता या क्षणाला कळत नाहीये. मग सद्गुरूंनी तुला दिलेलं आहे ते धरून ठेवावं. काय दिलेलं आहे तुला? आहे एवढंच आहे, बारीकस आहे, नाम म्हणतो. हा, ते धरून ठेवायचंय. त्यावर ती कदा काळी विसरायचं नाही. म्हणजे झोपेतून जाग आली की पहिलं नाम आठवलं पाहिजे. जिथे नाम आहे तिथे राम आहे, आत्माराम आहे. तो आहेच म्हणा, पण म्हणण्याची पद्धत आहे म्हणून सांगतो. जिथे नाम आहे तिथे राम आहे. तेव्हा नाम सोडू नका, नाम घट्ट धरून ठेवा. मग नाम ज्याने घट्ट धरून ठेवलंय तो तुमच्या हाती येईल. म्हणजे त्याच्या हाती त्याचं स्वरूप कसं आहे त्याचा उलगडा होईल. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.